दिल्लीमध्ये एका रस्त्याकडेला एक मुलगी एका चित्रविचित्र अवस्थेत पडलेली होती. तिच्या निम्म्या अंगावरती कपडे होते आणि निम्म्या अंगावरती तिच्या कपडे नव्हते. त्या रस्त्यावरून कितीतरी लोक ये जा करत होते, पण आणि कॅमेरे पण होते. रस्त्याला जे कॅमेरे असतात हायवेला ते वगैरे कॅमेरे पण होते, पण कोणत्याही कॅमेऱ्याची किंवा व्यक्तीची तिच्यावरती नजर पडली नाही. आणि जेव्हा एका वाटसोरीची तिच्यावरती नजर पडली व त्या व्यक्तीने पोलिसांना फोन केला आणि फोन केल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. आणि हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर असं डॉक्टरांनी असं सांगितले की हिच्यावरती खूप वेळा सामूहिक बलात्कार केला गेला आहे. त्यामुळे तिच्या प्रायव्हेट पार्टमधून खूप प्रमाणात रक्त बाहेर गेलं आहे. हिला आता अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल आणि हिचं मानसिक संतुलन पण ठीक नाही आहे. आणि त्या वाटसोरीने जर हिला लवकरात लवकर इथं आणली नसती तर हिचा मृत्यू झाला असता. तर नमस्कार मित्रांनो, गणेश क्रिएशन आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी गणेश तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. रात्रीची वेळ होती आणि रात्री 2:15 वाजले असेल आणि त्यावेळेला एक नौसेनेचा अधिकारी रस्त्यावरून हायवेवरून जात होता आणि त्याची नजर एका मुलीवरती पडली. ती मुलगी एका रस्त्याच्या कोपऱ्याला बसून रडत होती. जेव्हा त्याची नजर तिच्यावरती पडली तेव्हा ते पुढे जातात तिच्याजवळ आणि तिला बघण्याचा प्रयत्न करतात. तर ती खूप विचित्र अवस्थेमध्ये होती. तिच्या निम्म्या शरीरावरती कपडे होते आणि निम्म्या शरीरावरती कपडे नव्हते. आणि तिच्या प्रायव्हेट पार्टमधून सतत रक्त वाहत होतं. त्यामुळे त्यांना अशी शंका आली की इथे नक्कीच काहीतरी मोठा गडबड झाली आहे. त्यामुळे ते लगेच पोलीस कंट्रोलला फोन लावतात आणि पोलीस त्यानंतर तिथे येऊन त्या मुलगीला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात येतं आणि मग तिच्यावरती उपचार सुरू होतात. जेव्हा ही बातमी पोलिसांपर्यंत जाते तेव्हा पोलिस या घटनेला दाबण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्यामध्ये पोलिसांमध्ये महिला अधिकारी असते, ACP ऐश्वर्या सिंग त्यांचं नाव असतं. त्या असं सगळ्यांना सांगतात की त्यांच्या टीममधल्याला कोणाला जर तहान भूक लागत असेल आणि कोणाला जर घरची आठवण येत असेल तर त्यांनी या टीममध्ये राहण्याची बिलकुल आवश्यकता नाही. आणि आपल्याला ह्या टीममध्ये राहून त्या मुलगीला न्याय द्यायचा आहे आणि आपल्याला दिवसरात्र काम करून त्या मुलगीसाठी तिचा न्याय मिळवून द्यायचा आहे. आणि जर कोणाला हे जर मान्य असेल तरच तुम्ही या टीममध्ये राहा. जर तुम्हाला हे मान्य नसेल तर तुम्ही टीममधून बाहेर होऊ शकता. अशा प्रकारे ACP ऐश्वर्या सिंग यांच्या नेतृत्वाखाली एक टीम संघटित करण्यात येते. त्यानंतर बराच वेळ जातो. पोलीस सगळीकडे शोधाशोध करत असतात, पण बरेच दिवस जातात पण पोलिसांच्या हातामध्ये काय लागत नाही. मग त्यानंतर पोलीस महिला अधिकारी अशी युक्ती करते की एका महिला हवालदाराला त्या मुलगीपाशी पाठवतात आणि तिला एका समाजसेविकेच्या वेषांतरामध्ये पाठवतात आणि त्या मुलगीला असं भासवतात की ही समाजसेवा करणारी कोणतरी व्यक्ती आहे. आणि जेव्हा ती तिच्याशी बोलून तिच्याशी जेव्हा मैत्री करते आणि जेव्हा तिचा विश्वास ती संपादन करते तेव्हा त्यानंतर ती मुलगी आपल्याबरोबर घडलेली सर्व घटना त्या पोलीस हवालदाराला सांगू लागते. आणि तेव्हा ती मुलगी सांगू लागते की मी ओडिसामध्ये राहत होतो आणि माझा एक मित्र दिल्लीमध्ये राहत होता. त्याने मला फोन केला होता आणि तो म्हणाला की ओडिसामध्ये तू जे काम करतायस त्यामध्ये काय तुझा सक्सेस मिळणार नाही, म्हणजे तू एका उंचीपर्यंत पोचू शकणार नाही. आणि त्यामुळे तू दिल्लीला आहे आणि दिल्लीमध्ये इथे खूप प्रमाणात काम आहे आणि तुझी व्यवस्थित ग्रोथ होऊ शकते. त्यामुळे ती दिल्लीला जाते. ती मित्राच्या सांगण्यावरून दिल्लीला जाते आणि दिल्लीमध्ये त्या मित्राच्या घरीच ती राहत असते. आणि इकडे असे थोडे दिवस जातात. तिचं काम सुरूच असतं आणि इकडे मित्राला त्याच्यावर असं वाटलं लागतं की आता ही किती दिवस माझ्यापाशी राहणार आहे. ती त्याच्या जीवावरती जेवत असते, त्याच्या पैशावरती म्हणजे ती राहत असते. तिचा उदरनिर्वाह तिच्या पैशावरतीच होत असतो. त्यामुळे तो मित्र तिला इग्नोर करू लागतो. तेव्हा तिला समजतं की आता इथे राहण्यामध्ये काही पॉईंट नाही आणि मला दुसरीकडे ठिकाण आपलं शोधलं पाहिजे. त्यानंतर ती एका सामाजिक संस्था असते, जी समाजसेवा करणारे लोक असतात, तिथे जाऊन राहते आणि तिथे गेल्यानंतर ती व्यवस्थित काम करत असते. त्यानंतर तिचं सर्व मानसिक संतुलन बिघडल्यासारखं होतं आणि त्याच्या लहरीतच ती ते ठिकाण सोडून दुसरीकडे जाते. आणि जेव्हा ती दुसरीकडे जाते तेव्हा तिथल्या महिला अधिकारी देखील तिची पोलिसमध्ये कंप्लेंट करतात की आमच्या इथे एक मुलगी काम करत होती पण ती आता काही दिवसापासून लापता आहे आणि तिला शोधण्यासाठी आमची मदत करा. त्यानंतर ती मुलगी आपला दुसरा ठिकाण शोधत असते. कधी तर ती रेल्वे स्टेशनवर राहत असते, कधी बस स्टॉपवर, कधी कुठल्या हायवेच्या किनारी अशी ती राहत असते. तिचं मानसिक संतुलन त्यावेळेला ठीक नसतं, त्यामुळे ती तशी करत असते. आणि तसे हायवेच्या किनारी एकदा बसलेले असताना तिच्यावरती 2 व्यक्तींची नजर पडते. एक तर व्यक्ती असतो तो पायाने अपंग असतो आणि एक व्यक्ती असतो तो हट्टाकट्टा असतो. त्या दोघांची तिच्यावरती नजर पडते आणि त्यानंतर
ते तिच्याबरोबर एक घाणेरडं कृत्य करतात. तिला स्टेशनजवळ असलेल्या एका झाडीमध्ये ती घेऊन जातात आणि तिथल्या झाडीमध्ये घेऊन गेल्यानंतर आळीपाळीने तिच्यावरती सामूहिक बलात्कार करतात आणि त्यांचं एक घाणेरडं कृत्य खूप वेळ चालूच असतं. त्यांचं जोपर्यंत मन भरत नाही तोपर्यंत चालूच असतं. तेवढ्यात त्यांना एक रिक्षावाला तिथून जात असतो. तो त्यांना बघतो आणि त्याची पण नियत फिरते. त्या रिक्षावाल्याची देखील नियत फिरल्यानंतर तो त्या मुलगीला रिक्षामध्ये बसवतो आणि ती 2 दरिंदे असतात ते पण रिक्षामध्ये बसतात आणि ती तिघं मिळून त्याला एका दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात आणि तिथं पण तिच्यावरती सामूहिक बलात्कार करणं त्यांचं सुरूच असतं. त्यानंतर ते बलात्कार करून झाल्यानंतर आपापल्या ठिकाणी ते निघून जातात आणि त्या मुलगीला तिथं सोडतात आणि ती मुलगी मग तशाच अवस्थेत अशी चालत पुढे आश्रमाच्या ठिकाणी जिथे तिला जायचं होतं त्या ठिकाणी ती जात असते. तिची हालत एवढी चालत जाण्यासारखी नसते, त्यामुळे ती एका रस्त्याकडेला बसलेली असते. तेव्हाच एका नौदलात काम करणाऱ्या एका व्यक्तीची नजर तिच्यावरती पडते आणि ते जेव्हा समोर जाऊन बघतात तेव्हा तिच्या शरीरावरती थोडे कपडे असतात, थोडे नसतात आणि तिच्या प्रायव्हेट पार्टमधून सतत रक्त वाहत असतं. त्यानंतर त्यांना घटनेची अंदाज येतो आणि त्यानंतर ते पोलिसांना फोन करतात आणि त्यानंतर या सगळ्या घटनेचा खुलासा होतो. आणि यासाठी ACP ऐश्वर्या सिंग यांना खरंच सल्यूट केला पाहिजे. आणि त्यानंतर बऱ्याच दिवसांनी थोडा वेळ लागतो पण ते जे आरोपी असतात ते सापडतात. पण अजून त्यांना शिक्षा म्हणजे कोर्टात सुनावणी सुरूच आहे. त्यानंतर आता बघूया, त्यांना फाशीची शिक्षा तर नक्कीच झालीच पाहिजे. तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.